बातमी शरद पवारांसंदर्भातली आहे। शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळतंय। डॉक्टरांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तब्येत सुधारल्यानं आता शरद पवार यांना 2 दिवसांमध्ये हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल। श्वसनाचा त्रास आणि कफमुळे पवारांना सध्या पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये ठेवलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र आता त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार असल्याचं कळतंय। शरद पवार साहेबांच्या प्रकृतीत बराच सुधार झाला आहे। आपण त्यांना अँटीबायोटिक्स देत आहोत। त्यांची फिजिओथेरपी स्टार्ट केलेली आहे। त्यांना आपण अजून 1-2 दिवस अँटीबायोटिक्ससाठी फक्त ठेवणार आहे। बाकी त्यांचे सगळे पॅरामीटर्स वगैरे सगळे बराच सुधारणा झाली आहे। सर, कोणकोणत्या तपासण्या करण्यात आल्या होत्या आणि काय आलंय त्या तपासण्यातून? रुटीन तपासण्यामध्ये असं आलेलं आहे की थोडंसं इन्फेक्शन झालं होतं आणि त्या अँटीबायोटिक्सनी आता बराच सुधारणा झालेली आहे। येस, स्ट्रेसमुळे आणि लोकांच्या संपर्कात आल्यामुळे थोडंसं इन्फेक्शन झालं होतं।